नमस्कार, मी विशाल. आज ठळकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. नवीन दिवस, नवीन घडामोडी, नवीन ऊर्जा असं म्हणत आज ठळकला आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. आज शासन उघडं पडलंय, त्यांची आयडियोलॉजी उघड पडली. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मनातून इच्छा नव्हती. भाजप सरकार मुस्लिम विरोधी. मुस्लिमांसाठीचं आरक्षण रद्द करण्याचा राज्य सरकारने काढलेल्या GR नंतर विरोधकांचा हल्लाबोल. शिक्षणातलं आरक्षणही गेल्यानं मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण. आणि आता सरसकट GR काढलेला आहे. ज्याचं नुकसान झालंय त्याचं सर्वेक्षण करायचं आणि त्याला मदत करायची. खरीपाची नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार रब्बीची नुकसान भरपाई. मुख्यमंत्र्यांची परभणीमध्ये घोषणा. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न. मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं विस्तारीकरण आणि वरळी हाजी सी लिंकला राज्य सरकारची तत्वतः मान्यता. पुणे रिंग रोड, नागपूर औरंगाबाद सिन्नर घोटी रस्त्याचं चौपदरीकरण. पक्षवाढीचा अधिकारच सगळ्यांना आहे. तो इतरांना आणि मला नाही हे काही मी मानणार नाही. त्याच्यामुळे पक्षवाढीसाठी मी काम करणार. एक हाती सट्टेसाठी कामाला लागा. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. तर शिवसेना आणि आमच्यात कुठलीही नाराजी नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. कोल्हापूरमध्ये महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर दगडफेक. राजीनामा देण्याची केली मागणी. दगडफेकीसोबतच फेकली धमकीची पत्रही. निर्भयावरची वादग्रस्त डॉक्युमेंटरी बीबीसीनं एक दिवस आधीच केली प्रसारित. यूकेत भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता दाखवली डॉक्युमेंटरी. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर आपची कठोर कारवाई. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीतून केली हकालपट्टी. विराट कोहलीनं गैरवर्तन केलेल्या पत्रकाराने कोहली विरोधात ICCकडे दाखल केली तक्रार. BCCIची अजूनही चुप्पीची भूमिका. फळांचा राजा आंबा नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये दाखल. एका पेटीची किंमत 2 ते 5 हजार रुपये. आणि आज देशभरात होळीचा उत्साह. राज्यात घराघरांमध्ये पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरू. संसदेत खासदारांनीही खेळली होळी. कोल्हापूरमधून एक महत्त्वाची बातमी हाती येते. कोल्हापूरमध्ये महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. मध्यरात्री 2:30च्या सुमारास ही दगडफेक करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय. दगडफेकीसोबत त्यांच्या घरावर धमकीची पत्रही फेकण्यात आलेली आहेत. लवकरात लवकर राजीनामा देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. महापौरांच्या घरासमोर आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावरती दगडफेक करण्यात आलेली आहे. रात्री 2:30च्या सुमारास ही दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीसोबतच या दगडांबरोबर काही पत्र देखील तिथे फेकण्यात आलेली आहेत आणि या पत्राद्वारे तृप्ती माळवी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. लाच प्रकरणी कोल्हापूरच्या महापौरांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. पण अजूनही महापौर माळवी या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर यांना. आपल्यासोबत बोलण्यासाठी कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी आहेत. आज नगरसेवकांनी गटनेत्यांनी एक बैठक घेतली आणि तुमचं पक्षातून निलंबन करण्यात आलेलं आहे. काय तुमची याच्यावर पहिली प्रतिक्रिया? आज त्यांनी जो निर्णय घेतला तर सर्व नगरसेवकांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे की मला पक्षातून काढावं. तो त्यांनी घेतला म्हणून मी काय पक्षातून काढता येत नाही. तर हा पक्षश्रेष्ठींचा प्रश्न आहे. तो अहवाल त्यांना त्या पद्धतीनं पक्षश्रेष्ठींना द्यावं लागेल आणि त्यांनी जो निर्णय घेतील त्यावर मला काही बोलता येणार नाही. कारण पण त्याला काहीतरी कारण त्यांना दाखवावं लागेल की पक्षातून कुठल्या पद्धतीनं त्यांनी मला काढायला लागले. नाही, पण मला सांगा, ह्या सगळ्या प्रकरणाचं जे मूळ जे आहे ते लाच प्रकरण आहे. मग तुम्ही राजीनामा देणार आहात की नाही? नाही, लाच प्रकरणात हा माझ्यावर आरोप झालेला आहे. आरोप तो सिद्ध झालेला नाहीये. ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी ही न्यायप्रविष्ट बाब आहे ही आणि न्यायानं जो न्याय देवता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. पण महापालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे आणि आघाडीच्या धर्मानुसार तुमचा कार्यकाळ संपत आला होता आणि पुढे काँग्रेसकडे हे महापौरपद जाणार आहे. मग तुम्ही का राजीनामा देत नाही?
नाही, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अजून माझा कार्यकाल संपला नव्हता. पण लोकांच्यातून एक भावना आली की ही जेव्हा घटना घडली त्यामुळे मी पक्षाचा म्हणजे पदाचा राजीनामा देऊ नये. कारण मला हे सिद्ध करायचं होतं की या गुन्ह्यात मला खरं म्हणजे षडयंत्र रचूनच हे माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो मला पुसून काढण्यासाठी मी ह्या पदाचा राजीनामा देणार नाही, हे मी पहिल्यापासून सांगत आलेले आहे. त्यामुळं मला नाही वाटत की मी राजीनामा द्यावा. पण मला सांगा, काल महापालिकेतून तुम्ही बाहेर पडत असताना काही नगरसेवकांनी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी तुमची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या विरोधात काय तक्रार दाखल करणार आहात का, किंवा काय तुमची भूमिका असेल? काल जो प्रकार घडला खरंच म्हणजे नगरसेवकांनी अशा प्रकारे महापौरांच्या गाडीवर हल्ला करणे आणि काठी आणि ह्याच्यावर म्हणजे गाडी फोडण्याचा आणि मला मारण्याचा एकंदरीत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हा सूडबुद्धीतूनच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण बघतोय की महापौरांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते राजीनामा न देण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे, पण दुसरीकडे मध्यरात्री त्यांच्या घरावरती दगडफेक देखील करण्यात आलेली आहे. याबद्दल बोलणार आहोत आमचे कोल्हापूरचे करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर आपल्याबरोबर आहे. संदीप, आपण बघतोय महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावरती रात्री 2:30च्या सुमारास दगडफेक झालेली आहे. कोण होते हे दगडफेक करणारे, काय नेमकी याबद्दल माहिती कळते? विशाल, ज्या वेळेला महापौर तृप्ती माळवी यांना लाच प्रकरणी पकडण्यात आलं त्यानंतर शहरामध्ये एक संतापाची लाट होती. कारण महापौर पद म्हणजे कोल्हापूर शहराचं प्रथम नागरिकत्व असतं आणि याच नागरिकत्वावर हा खरं तर घाला म्हणू शकतो आपण. आणि महापालिकेमध्ये देखील एक खळबळ माजलेली होती. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून महापौर तृप्ती माळवी यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनीही त्यांच्या विरोधात आंदोलनं केली होती, निदर्शनं केली होती. एक प्रकारचा संताप बघायला मिळत होता. पण रात्री ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांच्या घरावर ही दगडफेक झाली आहे. 10 ते 12 लोकांनी माझ्या घरावर हल्ला केला असं तृप्ती माळवी यांनी सांगितलं आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलायला नकार दिलेला आहे. मी अजूनही बोलू शकत नाही असं त्या म्हणतायत. पण त्यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. या दगडफेकीमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. पण विशेष म्हणजे दगडफेक सुरू असतानाच त्या ठिकाणी 5 ते 6 पिठ्ठ्या देखील महापौरांना आढळलेल्या आहेत आणि त्यामध्ये अशी धमकी दिलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर राजीनामा द्यावा, नाहीतर तुमच्या विरोधात आम्ही पुन्हा काहीतरी करू. अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या महापौर तृप्ती माळवी यांना मिळाल्या आहेत. कारण लाच प्रकरणी त्यांना पकडण्यात आलं होतं आणि आताच आपण ऐकलं विशाल, त्या राजीनामा न देण्यावर ठाम आहेत. त्या आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. आणि विशेष म्हणजे कोल्हापूर महापालिका अधिनियमानुसार, महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कोल्हापूर महापालिकेमध्ये महापौरांच्या विरोधात अविश्वास ठराव हे नगरसेवक आणू शकत नाहीत. त्यामुळे महापौर तृप्ती माळवी यांना पदावरून हटवणं शक्य नाही आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षाचे नेते मोठ्या प्रयत्न करतायत त्यांनी राजीनामा देण्यासाठी. कारण यापुढचं महापौर पद जे होतं ते काँग्रेसकडे जाणार आहे. यापूर्वीची टर्म राष्ट्रवादी काँग्रेसची होती. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधला संघर्ष यापुढे वाढू शकतो. त्याचबरोबर नगरसेवक आणि महापौर यांच्यामधला देखील संघर्ष भविष्यामध्ये पुन्हा एकदा महापालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. विशाल, धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल. महापौर तृप्ती माळवी यांच्या घरावरती रात्री 2:30च्या सुमारास दगडफेक करण्यात आली आणि आता या प्रकाराविरोधात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. यानंतर जाणून घेऊयात मुस्लिम आरक्षणासंदर्भात. मुस्लिम आरक्षण राज्य सरकारनं रद्द केलंय. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा सरकारनं GR काढलाय. गेल्या वर्षी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं मुस्लिम समुदायाला शिक्षण आणि नोकरीत 5% आरक्षण लागू करण्याची अधिसूचना 24 जुलै 2014ला काढली होती. पण मुंबई हायकोर्टानं मुस्लिमांचं शिक्षणातलं 5% आरक्षण वैध ठरवतानाच नोकरीतलं 5% आरक्षण मात्र रद्द केलं होतं. अधिसूचनेच्या 6 महिन्याच्या आत म्हणजे 23 डिसेंबरपूर्वी विधिमंडळात कायदा करणं गरजेचं होतं. मात्र नव्या भाजप सरकारनं मुदतीच्या आत ना कायदा केला ना नवी अधिसूचना काढली आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला दिलेली दोन्ही आरक्षणं रद्द झाली होती. आता गेल्या सोमवारी राज्य सरकारनं GR काढून रद्द झालेल्या आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांना सरकारच्या नोकरीत लाभ मिळाला त्यांचंही आरक्षण रद्द केलंय. तसंच दोन्ही मुस्लिम आरक्षणाची सवलत देता येणार नाही असं 2 मार्चला नवा GR काढून जाहीर केलं. याचाच अर्थ मुस्लिम समुदायाला आता कोणतंच आरक्षण लागू राहिलेलं नाहीये. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारला मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात कधीच रस नव्हता अशी टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लावून धरणार असल्याचं त्यांनी IBN लोकमतशी बोलताना स्पष्ट केलंय. राज्य सरकारने महाधिवक्त्याकडे जे
पाठवलेलं आहे. त्यामध्ये असं सांगितलं की मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण हे धर्माच्या आधारे देता येतं का? पण कुठलाही देशातला महाधिवक्ता या बाबतीमधलं उत्तर हो किंवा नाही मध्ये देऊ शकत नाही. हे सरकारला माहीत होतं फडणवीसांच्या, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं प्रश्न टाकला की तुम्हाला धर्माच्या आधारे शैक्षणिक आरक्षण देता येतं का? आणि म्हणून त्याचं उत्तर महाधिवक्त्याकडनं आजपर्यंत आलेलं नाही. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही महाधिवक्त्याचं म्हणणं सभागृहामध्ये ठेवू आणि त्यामध्ये आम्ही कायदा करण्याचा प्रयत्न करू. पण आज शासनानं उघडं पडलंय, त्यांची आयडिओलॉजी उघडी पडली. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मनातून इच्छा नव्हती आणि ते स्पष्ट परवाच्या शासन निर्णयावरून झालेली आहे. यानंतर बघूयात इतरही बातम्या. विदर्भापाठोपाठच मराठवाडा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. दुष्काळानंतर गारपीट आणि आता अवकाळी पावसामुळे शेतकरी आणखीनच वैतागलाय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याचा दौरा केला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परभणीतील शेतकऱ्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. खरीपामध्ये नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना रब्बीतही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पहिला GR जो निघाला होता त्या GR मध्ये असं होतं की ज्यांना खरीपाच्या वेळी मदत मिळाली त्यांना मदत मिळणार नाही. पण आम्ही तो निर्णय बदलला आहे आणि आता सरसकट GR काढलेला आहे. ज्याचं नुकसान झालंय त्याचं सर्वेक्षण करायचं आणि त्याला मदत करायची. त्यामुळे आता GR मध्ये कुठलीही ॲम्बिग्युइटी राहिलेली नाही. मुंबई महापालिकेनं अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरुस्तीचं काम सुरू केलंय. हे नवीन रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बांधण्यात येत आहेत. या रस्त्यांची काल युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. येत्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतल्या सर्व रस्त्यांची कामं पूर्ण करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय. मुंबईत पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अशा ठिकाणी पाणी साचू नये म्हणून विशेष योजना केल्याचा दावाही त्यांनी केलाय. मुंबईतल्या निर्माणाधीन रस्त्यांची पाहणी आज युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. आदित्य, मुंबईतल्या अनेक रस्त्यांच्या अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत. मुंबईकर नेहमी ते प्रश्न उपस्थित करतात. तुम्ही आज पाहणी केलेली आहे, काय सांगाल? ही माझी 6वी पाहणी आहे मुंबईत. त्याच्या आधी मी 3-4 वेळा फिरलेले रात्री. नुसतं पावसाळ्याच्या वेळी फिरायचं ही गोष्ट नाही. आता जेव्हा काम चालू आहे तेव्हाही जे लोक काम करत आहेत रात्रीभर त्यांना प्रोत्साहन द्यायला फिरतोय. महापौर ताई आहेत, सगळे अधिकारी आहेत आणि जे काही ट्रॅक रिपोर्ट असतो रस्त्यांचा तो बघतो आम्ही. अर्थात पावसाळा चालू व्हायच्या आधी 1023 रस्ते जे आपण घेतले ते पूर्ण कसे होतील हे बघण्याचं. परंतु जिथे आता कामं सुरू आहेत तिथे अनेक रहिवाशांची देखील तक्रारी आहेत. त्या तक्रारींसाठी तुम्ही काय? नक्कीच ते तक्रारी थोडे असतातच, कारण जसं मुंबईकरांना थोडा ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम झाला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, कारण कामं रस्त्याची चालू आहेत. पण एकदा ही कामं झाली मेपर्यंत पुढची 30-40 वर्ष काही तक्रार होणार नाही. परंतु हे सगळं काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी होतील आणि मुंबईत पावसाळ्यात पुढे पाणी तुंबणार नाही. माझा विश्वास आहे की जी काही रस्त्याची कामं आपण घेतलेली हाती ती पावसाळ्याच्या पूर्वी होतील. आणि मी खोटं तर बोलणार नाही, खड्डे मुक्त एका रात्रीत होऊ नाही शकत, पण जेवढी आपण हाती कामं घेतली तिथे चांगले दर्जेदार रस्ते पण देऊ. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी आहे पुणे महापालिकेतल्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या संदर्भातली. पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. 2012 साली पुणे महापालिका निवडणूक झाली आणि त्यानंतर 4थ्या वर्षी म्हणजे 2015 मध्ये स्थायी समिती अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार होतं. दोन्ही पक्षांमध्ये त्या संदर्भात निर्णय झाला होता. पण आता राष्ट्रवादीनं अचानकपणे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अश्विनी कदम यांची उमेदवारी दाखल केली आहे. काँग्रेसतर्फे चंद्रकांत कदम हे रिंगणात आहेत. स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे 6, काँग्रेसचे 3, भाजपचे 3, मनसेचे 3 आणि शिवसेनेचा 1 सदस्य आहे. भाजपने मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे आता स्थायी समितीमध्ये कोणता पुणे पॅटर्न होणार ही उत्सुकता सर्वांनाच आहे. ह्या वेळेला ज्या वेळेला निवडणुका झाल्या 2012ला, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्या नेत्यांनी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असं ठरवलं होतं की 4थ्या वर्षाचं स्थायी समिती अध्यक्षपद ते देणार आणि आम्हाला उपमहापौरपद देणार. जर तुम्ही बघितलं तर महापौर, शिक्षण मंडळ आम्हाला कोणतंच अध्यक्षपद नाही, फक्त एकच स्थायी समिती अध्यक्षपद आहे. आणि ते सुद्धा 4थ्या वर्षाचा जर शब्द पाळणार नसेल तर ते अयोग्य असं मला वाटतं. 4थ्या वर्षाचं अध्यक्षपद आम्ही काँग्रेस आयचे अरविंद शिंदे यांना दिलं. ते अध्यक्ष झाले. त्यांना पूर्ण वर्षभर राष्ट्रवादीने पूर्ण सहकार्य केलं. परंतु 5व्या वर्षी मात्र त्यांनी शंकर पवार जे त्यांचे काँग्रेस आयचे नगरसेवक होते
त्यांचा उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की आपला शब्द आहे की 4 वर्ष आमचा राहणार, 1 वर्ष तुमचा होता, तो 4थ्या वर्षी आम्ही दिलेला आहे. अरविंद शिंदेंना आम्ही पूर्ण सहकार्य केलं, ते अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यामुळे आता 5वी टर्म ठरल्यानुसार आमची आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो अर्ज माघार घ्यावा. परंतु काँग्रेसने नकार दिला आणि काँग्रेस म्हटलं आम्ही लढणार आहोत. आमचा विश्वासघात केला त्यावेळेस. एकूणच या वादाबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहे. अद्वैत, इकडे काँग्रेसचं असं म्हणणं पडतंय की त्यांनी 4थ्या वर्षाचा शब्द दिला होता तो त्यांनी पाळलेला नाहीये. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असं म्हणणं पडतंय की आम्ही त्यांना शब्द दिल्याप्रमाणे स्थायी समिती अध्यक्षपद दिलेलं होतं, आता 5व्या वर्षी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करू नये. नक्की खरं काय मानायचं? आणि आता आपण पाहतो या सगळ्या वादामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशी सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अद्वैत, विशाल, आपल्याला माहिती आहे की अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांचा जो वाद होता तोच आता पुढे सुरू आहे. 2007 मध्ये जेव्हा राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या तेव्हा त्यांनी सुरेश कलमाडींना बाजूला ठेवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची साथ घेऊन पुणे पॅटर्न जो आहे तो अवलंबला होता. आणि त्यावेळी संदर्भ जो आहे तो सुभाष जगताप देत आहेत. त्यावेळेस 2.5 वर्षानंतरच हा पुणे पॅटर्न बंद पडला आणि 2.5 वर्षाकरता पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले ते नाईलाजाने. आणि तेव्हा अरविंद शिंदे यांना 2007 ते 12 चा जो कालावधी होता त्यामध्ये त्यांनी ते पद दिलं होतं. आणि आता तशीच अपेक्षा होती, परंतु ही भांडणं आहेत ही नवीन नाहीयेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुण्यातली ज्या कुरबुरे आहेत त्यांनी नेहमीच बघायला मिळतात. आता उत्सुकता एवढीच आहे की अशोक चव्हाण हे आता नवीन प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, त्यांच्यापर्यंत हा मामला पोहोचलेला आहे. आज आता जेव्हा 11 वाजता महापालिकेच्या मध्ये स्थायी समितीची निवडणूक सुरू होईल तेव्हा राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप असा तिरंगी सामना आता होणार आहे. खरं तर राष्ट्रवादी आणि भाजप असा थेट सामना झाला होता, परंतु आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप असा तिरंगी सामना होतो. दोघंही, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस, दोघंही ठाम आहेत की आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही. त्यामुळे मनसेची जी भूमिका आहे, जर आपण स्थायी समितीमधलं विशाल बलाबल बघितलं तर इथं मनसेची भूमिका जी आहे ती निर्णायक होणार आहे. आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये मनसेला राष्ट्रवादीची मदत हवी आहे आणि पुण्यामध्ये मग त्याची राष्ट्रवादी आणि मनसे मदत करणार का मनसेचे लोक तटस्थ राहणार ही उत्सुकता आहे. आणि कदाचित असं काही वेगळं घडलं तर नवा पुणे पॅटर्न सुद्धा यायची शक्यता आहे. त्यामुळे 11 वाजता जेव्हा ही निवडणूक सुरू होईल तेव्हाच कळेल की खरोखर काय घडणार आहे नेमकं. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. जो ठरलेला पुणे पॅटर्न आहे तो फॉलो केला जातो की काही एक नवीन पुणे पॅटर्न आता या सगळ्या निवडणुकीमध्ये दिसायला मिळतोय का, हे आता बघावं लागणार आहे. हे तर येणाऱ्या वेळेतच आपल्याला कळेल. यानंतर बघूयात वसई विरार शहरांमधल्या तीव्र पाणी टंचाईने एका नव्या काळ्या धंद्याला जन्म दिलेला आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने डुप्लिकेट मिनरल वॉटरच्या बाटल्या विकणाऱ्यांची चलती इथे झालेली आहे. फक्त पैसे कमवण्यासाठी मिनरल वॉटरच्या नावाखाली सर्रास विषारी पाणी विकलं जात आहे. असे तब्बल 200हून जास्त अनधिकृत प्लांट वसई विरारमध्ये राजरोसपणे सुरू आहेत. आणि यातले काही प्लांट्स गटाराच्या बाजूला आहेत तर काहींमध्ये शौचालयातून पाणी घेतलं जातं. हे असं पाणी टाक्यांमध्ये भरून त्यात केमिकल मिसळून ते मिनरल वॉटरच्या नावाखाली खपवलं जातं आणि याबाबत प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाहीये. वसई विरारमध्ये अनधिकृत 200-250 प्लांट आहेत की ते घाणेरड्या जागेत राहून आणि ते असं लोकांच्या आरोग्याशी खेळतात की ते पाणी पिल्यानंतर आताचा स्वाईन फ्लू आहे किंवा किडनीचा त्रास आहे किंवा कावळीचा त्रास आहे तो त्या पाण्यातूनच उद्भवतो. की एकदम झोपडपट्टीत उभं राहून ना ते पाणी आपल्याला बघवत नाही असे प्लांट आहेत. आम्ही जवळपास 45 ठिकाणी 47 ठिकाणी आम्ही व्हिजिट केल्या. त्यापैकी आम्हाला 18 ठिकाणी आढळून आले आणि तिथं म्हणजे चालू होते ऍक्टिव्हिटी, बाटल्या भरणं वगैरे हे ऍक्टिव्हिटी चालू होती. मग आम्ही तिथं कारवाई घेतली, स्टॉप ऍक्टिव्हिटीची नोटीस दिली. काही ठिकाणी त्यांचा माल जे आहे ते सीज करून टाकलाय. आणि यानंतर आज ठळकमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात राज्य सरकारने मुंबईतल्या जुही पवार हिला अवयवदान जागृती मोहिमेसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमलेलं आहे. जुहीने आपल्या वडिलांना यकृत दान केलं होतं. मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जुहीने यापूर्वी मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टमध्येही भाग घेतला होता.
जुही पवारशी या संदर्भात बातचीत केली आहे आमचा सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंखेनं. यकृत दानासंदर्भात राज्य सरकारनं ब्रँड अँबॅसेडर नेमला आहे. जुही पवार ही आपल्यासोबत आहे, ज्याला राज्य सरकारने ब्रँड अँबॅसेडर नेमला आहे. राज्य सरकारने ब्रँड अँबॅसेडर नेमला आहे. वडिलांना तू यकृत दान दिलेलं आहे. काय पूर्ण घटना होती ती सांग प्रेक्षकांना. माझ्या पप्पांना लिव्हर सिरोसिस झालं होतं. 20 वर्षापूर्वी त्यांचं ब्लड ट्रान्सफ्युजन झालं होतं. तर त्यावेळेस ब्लडचं एवढी चेकिंग व्हायची काय माहिती ते मला ऑब्व्हियसली नाही माहिती. पण तेव्हा त्या ब्लड ट्रान्सफ्युजन थ्रू त्यांना हेपॅटायटिस सी व्हायरस त्यांच्या बॉडीत एंटर झाला आणि तो 20 वर्षानंतर आता तो डिटेक्ट झाला आणि त्याच्यामुळे त्या हेपॅटायटिस सी व्हायरसने त्यांना लिव्हरला इतकंच काही डॅमेज केलं होतं आणि तो डिटेक्ट अशा वेळेस झाला की तेव्हा लिव्हर ट्रान्सप्लांटच एक उपाय आहे त्याच्यावर. ह्या स्टेजवर तो डिटेक्ट झाला आणि मग तेव्हा आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचे हे केले. एक एवढा मोठा धाडसी निर्णय, कारण त्यांच्या आई आपल्यासोबत आहोत, एवढा धाडसी निर्णय, कारण जेव्हा यकृत दान करायचं असतं तेव्हा कुटुंबातला कोणतरी सदस्य असायला हवा, हा नियम आहे, मान्य आहे. पण इतक्या तरुण वयात एवढं धाडस दाखवलंय आणि त्यात कुटुंबाने परवानगी दिली आहे. काय तुमची भावना तेव्हा होती? एकीकडे मिस्टर आणि एकीकडे माझी मुलगी. आता ह्या दोघांमध्ये म्हणजे डिसिजन घ्यायची खूपच कठीण वेळ माझ्यावर आली होती. प्रसंग असा अतिशय कठीण होता. परंतु दोघांनाही डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की डोनरला काहीही होणार नाही आणि पेशंट पण, तिला पण वडील मिळतील, तुम्हाला पण तुमचे मिस्टर राहतील, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मिळत आहेत मॅडम तर तुम्ही का मागे सरतायत. तिने आधीच डेअरिंग केलं, खूप डेअरिंग केलं. तिने डॉक्टरांना त्याच्याबद्दल विचारपूस केली, सगळी केली आणि तिने सांगितलं की मम्मी याच्यात काही होत नाही, उलट मुली कॉस्मेटिक सर्जरी करून घेतात, हे काही नाही, पोटावर मार्क येतो काही येतो, परंतु आज पप्पा राहतील आणि तुला मला एकटीला राहू द्यायचं नाही. एक राज्य सरकारने आता ब्रँड अँबॅसेडर नेमलाय, काय जबाबदारी आहे? मी स्वतः जाऊन लोकांना समजून देणार आहे, कारण की ऑब्व्हियसली एक प्रॅक्टिकल उदाहरण जर दिलं, कारण की नुसतं बोलणं सांगितलं की हां हे असं असं झालंय, डोनरला काही होत नाही, तुम्ही असं करा, ते काय नाही. मी आता स्वतः केलेलं आहे, मी स्वतः त्यांच्यासमोर उभी राहिली आहे एका पूर्ण लाईव्ह बॉडीमध्ये. तर मग मी स्वतः त्यांना समजवणार आहे की तुम्ही प्लीज करा, कोणाची तरी लाईफ याच्याने वाचते, तुमचे रिलेटिव्ह असतील कोणी असतील. सध्या तर हा नियम असा आहे की रिलेटिव्हलाच देऊ शकतो, ऑर्गन डोनेशन करू शकतो. तर त्याच्याने एक व्यक्ती तुमच्या फॅमिलीतला वाचतो आणि तुमची फ्युचर एकदम चांगलं होतं हे सांगून. आणि यानंतर आज ठळकमध्ये वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकपाल. ब्रेकनंतर होळीचे रंग जाणून घेऊयात. आज देशभरातच होळीचा उत्साह आहे आणि बाजारपेठा ही धुळवडीसाठी विविध रंगांनी सजलेल्या आहेत. पण या पर्यावरण रक्षणाबद्दल जागरूकता निर्माण होत असल्यानं कृत्रिम रंगांना यामध्ये मागणी नाहीये. ठाण्यामध्ये बाजारात विविध रंग उपलब्ध आहेत, पण यात रसायन मिश्रित रंगांचा समावेश असल्यानं या रंगांची खरेदी होताना दिसत नाहीये. नैसर्गिक रंगांची किंमत जास्त असून हे रंग घेण्याकडे लोकांचा कल जास्त आहे. काहींनी केवळ पाण्याने धुळवड खेळण्याचा निर्णय घेतलाय, तर लहानग्यांसाठी बाजारात विविध कार्टूनच्या व्यक्तिरेखांच्या पिचकाऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत. छोट्या मुलांसाठी मोठ्या मोठ्या नवीन नवीन बेंटेनचे जय छोटा भीम या प्रकारे सगळ्या ज्या पिचकाऱ्या आल्यात त्या आम्ही घेतल्यात, सरांनी कलर दिल्यात. त्याच्याने काही इजाबाधा कोणाला होऊ शकत नाही आणि ते कलरचा स्किनवर किंवा डोळ्यांवर कुठल्याही प्रकारचा इफेक्ट होणार नाही, त्या प्रकारचे कलर आम्हाला दिल्यात आणि ते आम्ही यूज करू आणि ते कलर पूर्ण मार्केटमध्ये आले पाहिजे आणि तेच कलर यूज केले पाहिजे. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत.